नमस्कार, मी डी.एस. लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. बाजूचा व्हिडिओ पहा. हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे आणि सर्वांना उपयोगी पडणारा व्हिडिओ आहे. कारण आता आपण हल्ली पाहतो सर्वांच्या घरी म्हणजे बऱ्याचशा लोकांच्या घरी दोन प्राणी असतातच. एक असते मांजरी आणि दुसरा असतो डॉग. तर हे प्राणी ज्यावेळेस स्वतःच्या मालकावरती हल्ला करतात, तर ह्या मागचं काय कारण असू शकतं? हे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. कारण त्याला एवढं आपण जिव्हाळा लावतो, एवढं प्रेम देतो आणि स्वतःच्या मुलाप्रमाणे ह्या प्राण्यांना आपण सांभाळतो. त्यानंतर हे प्राणी मालकावरती हल्ला करतात. तर ह्या मागचे नक्की काहीतरी कारण आहेत. त्यापैकी काही कारण आहेत जे मला माहिती आहेत, ते मी तुम्हाला सांगतोय. ते तुमच्या भविष्यामध्ये कधी कामाला पडू शकतात. हे प्राणी मालकावरती हल्ला करतात. त्याचं नंबर 1 कारण हे आहे, ज्यावेळेस त्यांना असुरक्षिततेची भावना त्यांच्यामध्ये निर्माण होते, त्यांना असुरक्षितता वाटते, त्यावेळेस ते मालकावरती हल्ला करतात किंवा इतर कोणी असेल त्याच्यावरती पण हल्ला करतात. नंबर 2, जर ते घाबरलेले असतील, अस्वस्थ असतील, अशा वेळीही ते हल्ला करू शकतात. तिसरी गोष्ट, जर त्यांना कोणत्याही प्रकारची शारीरिक वेदना असेल तर ते सांगण्यासाठी त्यांना एक्सप्रेस करता येत नाही, बोलता येत नाही, ते सांगण्यासाठी मालकावरती हल्ला करू शकतात किंवा इतर कोणावरती हल्ला करू शकतात शारीरिक वेदना नमवण्यासाठी. चौथी गोष्ट, त्यांच्यामध्ये जर काय हार्मोनल चेंजेस होत असतील तर अशा वेळी हे प्राणी मालकावरती हल्ला करू शकतात. आणि पाचवी गोष्ट म्हणजे एखादी शिकार आहे किंवा एखादी गोष्ट त्यांच्या मनासारखी झाली नाही तर अशा वेळी ते हल्ला करू शकतात. उदाहरणार्थ, जर मांजराने एखादे उंदीर बघितला आहे आणि उंदीर तो सापडला नाही तर अशा वेळी जवळ जो व्यक्ती आहे, मग मालकच असणं जवळ ऑब्विसली, तर त्याच्यावरती ते हल्ला करू शकतात. आणि पाचवी गोष्ट म्हणजे जर त्याचं संतुलन, मानसिक संतुलन जे असतं, जर त्याच्या डिप्रेस मध्ये असेल किंवा त्याच्या मनासारखं किंवा त्याच्या जी जागा आहे किंवा त्याचं जे वावरण्याचा जो एरिया आहे त्यामध्ये जर त्यांनी कोणी इंटरफेअर केलं, मग मालक असो किंवा इतर कोणी असो, तर अशा वेळी ते म्हणजे अग्रेसिव्ह होऊन हल्ला करू शकतात. म्हणजे अग्रेशन त्यांचं मालकावरती निघू शकतं. तर अशा प्रकारचे छोटे छोटे कारण आहेत ह्या प्राण्याचे, जेणेकरून ते माणसावरती म्हणजेच मालकावरती हल्ला करण्याची शक्यता असते. आपल्याला हा अनुभव आला असेल किंवा आला नसेल तर भविष्यात येऊ शकतो. म्हणून हे अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे. असे प्राणी जर हल्ला करत असतील, पाळलेले प्राणी हल्ला करत असतील, तर सर्वप्रथम जे कोणी वेटरनरी डॉक्टर असतात त्यांना ते दाखवून त्यांच्याकडनं ट्रीटमेंट करून घेणं अत्यंत महत्वाचं आणि गरजेचं आहे. त्यांना मारणं किंवा त्यांना जंगलामध्ये सोडून देणं हा त्याचा ऑप्शन किंवा पर्याय नाही.